नमस्कार मित्रांनो, तू ही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे। या ट्विस्टमध्ये मात्र सौदामिनीने आता अर्णव आणि ईश्वरी यांना मारण्यासाठी गुंडसुद्धा पाठवलेले असतात। म्हणजे अर्णव ईश्वरी या स्पर्धेसाठी पोहोचू नये यासाठी सौदामिनीचे आता खूप कारस्थान असतात आणि त्यात म्हणजे आता ह्या राकेशच्या सगळं काही सांगण्यानुसार हे सगळं केलेलं असतं। आता राकेशला मात्र या सगळ्या जेलमधून फरार व्हायचं असतं। त्यासाठी त्याचा प्लॅन मात्र आता सुरू असतो, कारण राकेशने असं काहीतरी प्लॅन लढवलेला असतो आणि तो जेलमधून आता फरार होणार आहे। सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आता अशी धूळ फेकणार आहे, कारण तो सगळ्या लोकांना बेशुद्ध करून म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, हवालदार या सगळ्यांना बेशुद्ध करून मात्र तेथून तो पळ काढणार असतो। परंतु आता मात्र राकेश तिकडे आता सुटणार आहे आणि राकेश सुटून मात्र जो काही धमाका तो घालणार आहे, पण ईश्वरी मात्र आता त्याचा राक्षसासारखा एक वध करणार आहे। कारण ईश्वरीने असं काहीतरी ठरवलेलं असतं की किती काही झालं तरी शेवटी राकेशला सोडायचं नाही। अंजली ताईंचा नवरा जरी असेल ना तरीसुद्धा मात्र राकेशला आता म्हणजे धडा शिकवायचा। जरीही तो जेलमधून पळला पण तरीसुद्धा मात्र आता तो ईश्वरी आणि अर्णवच्या तावडीतून सुटणार नसतो। परंतु आता मित्रांनो रमाकांत ह्या वल्लरी आणि ह्या म्हणजे ही उदयकांत यांच्या तावडीतून मात्र तो कसा सुटणार आहे हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता अर्णव ईश्वरी यांना स्पर्धेसाठी पोहोचू नये यासाठी सौदामिनीने खूप प्रयत्न केलेले आहेत, पण तरीसुद्धा आज वटसावित्रीच्या दिवशी ईश्वरीने आपल्या अर्णवचा या संकटातून जीव वाचवलेला असतो। कारण जे गुंड अर्णववर धावून आलेले आहेत आणि अर्णववर सुरा मात्र त्यांनी मारण्यासाठी अगदी उचललेला आहे आणि त्याच गुंडाला मात्र ऐश्वरी अगदी तेथेच मारते। आता अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो। ईश्वरीचं ते रूप बघून तो तिच्या आणखीनच प्रेमात पडतो आणि आज मात्र हा अर्णवला आपल्या ईश्वरीच्या प्रेमाची खरंच प्रचिती झालेली असते। तो म्हणतो की खरंच आज ईश्वरी म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून आज तिने आपला जीव वाचवलेला आहे। जर माझ्यासोबत ईश्वरी नसते तर काय काय झालं असतं मला माहिती नाही, म्हणून मात्र आज सगळं काही छान झालेलं असतं। त्यानंतर मात्र आता सगळेजण हे इकडे स्पर्धेसाठी शेवटी सगळेजण ईश्वरी आणि अर्णवची वाट बघत असतात। आता ऐन वेळेस मात्र हे दोघं का आले नसतील, कुठे असतील आणि नक्की काय झालं असेल, सगळ्यांना अर्णव ईश्वरी यांची म्हणजे इच्छा लागलेली असते। नम्रता आणि आकाश यांनी आता तिकीटं मिळवलेलं असतात, परंतु ईश्वरी आणि अर्णव यांना तिकीट नसतं। पण अविनाश मामाने त्यांच्यासाठी मात्र तिकीट काढलेलं असतं आणि तिकीट काढून मात्र आता शेवटी अविनाश मामाने सगळी तयारी करून ठेवलेली असते। पण अर्णव ईश्वरी कुठे असतील, एकतर ते फोन उचलायला सुद्धा तयार नाहीत। नक्की काय झालं असेल म्हणून अंजली देवाला हात जोडते, काही झालं तरी चिंटू आणि ईश्वरीला मात्र आता वेळेवर पोहोचून दे। देवा माझी मदत कर, काही कर, पण माझ्या अर्णव आणि ईश्वरीला येथे पोहोचून दे, कारण ही स्पर्धा जिंकणं खूप महत्त्वाचे आहे। आणि त्याच वेळेस आता अर्णव ईश्वरी तेथे येऊन पोहोचलेले आहेत आणि स्पर्धेमध्ये बाजी मारून मात्र आता त्यांनी हे जे काही कोटींचं बक्षीस आहे तर ते बक्षीस जिंकलेलं असतं। आणि आता तरीसुद्धा मात्र हे बक्षीस जेव्हा अर्णव ईश्वरी जिंकतात तेव्हा सौदामिनीचा मात्र खूप जळफाट झालेला असतो। तिला असं वाटतं की इतके प्रयत्न करूनसुद्धा आपले सगळे काही प्लॅन फ्लॉप झालेले आहेत आणि इकडे वल्लरी मात्र आता अजूनपर्यंत काही स्पर्धेसाठी आलेली नसते आणि शेवटी मात्र आता ही सौदामिनी आहे तर सौदामिनी वल्लरीला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता वल्लरी मात्र तिकडे रमाकांतला धमकावत असते। रमाकांतला त्याचा मोबाईल मागत असते, कारण रमाकांतच्या मोबाईलमध्ये असे काहीतरी वल्लरीच्या विरोधात पुरावे आहे, जे व्हिडिओ आहे जे मात्र आता ह्या रमाकांतने काढलेले असतात आणि रमाकांतचा मोबाईल मात्र आता रमाकांतने तेथेच ठेवलेला असतो, जेथे आता हे सगळं म्हणजे रूममध्ये वल्लरीने खूप काही शोधून सुद्धा मात्र तिला आत्तापर्यंत जे काही हे सापडलेले नाही
आणि शेवटी रमाकांतने बरोबर ते पुरावे तेथे ठेवलेले आहेत. त्यानंतर मात्र आता स्पर्धेचे विनर अर्णव ईश्वरी हे बनलेले आहेत आणि त्यांचं छान आता अगदी बक्षीस वगैरे देऊन तेथे स्वागत वगैरे होतं. अर्णव ईश्वरीच्या जोडीचं फार कौतुक होतं असतं, कारण इतके आणि अडचणी येऊन सुद्धा ऐन वेळेस तिकीटं न मिळालेल्या ह्या जोडीने कमाल करून दाखवलेली आहे. कारण आता हे जे म्हणजे तिकीटं त्यांनी कसे मिळवले, काय मिळवले आणि आता मात्र शेवटी हे बक्षीससुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे. कारण स्पर्धेमध्ये बाजी नंबर 1 मारलेली आहे, तर नम्रताचा जळफाट होत असतो. तिला असं वाटतं की ईश्वरी प्रत्येक गोष्टीत आपल्या पुढे असते, म्हणून आता वल्लरीच्या सांगण्यानुसार आता नम्रता मात्र रागाने तेथून निघून जाते, कारण तिचा खूप जळफाट होत असतो. तिला असं वाटतं की नक्की मात्र आता किती काही झालं तरी शेवटी आता ही ईश्वरी आपल्याला काहीच मिळून देणार नाही आणि हीच मात्र आता ह्या सगळ्याची मालकीण बनणार आहे. वल्लरी तिचे जसजसे कान भरत राहते, पण आता अविनाश मामाला प्रश्न पडतो, कारण बराच वेळ झाला वल्लरी अजूनपर्यंत येथे आलेली नाही. आता वल्लरी तिकडे रमाकांतला मारण्याची धमकी देत असते. तू जर मला ते पुरावे दिले नाही आणि जोपर्यंत तू मला पुरावे देत नाही तोपर्यंत मात्र मी नाही तुला मारू शकत. मला ते पुरावे हवे आहेत, नाहीतर मी तुझ्या चिंटूला आणि ईश्वरीला संपून टाकेल. आता रमाकांत म्हणतो की तू चिंटूच्या आणि ईश्वरीच्या केसाला जरी धक्का लागून दाखव, तर मी आहे आणि तू आहे. बघतो आता ते पुरावे मी कुणाकडे द्यायचे आहे, कारण मेन पुरावे मी आता अविनाशकडे म्हणजे पोहोचवलेले आहे. तू काही काळजी करू नकोस, पुरावे अविनाशपर्यंत पोहोचलेले असतील. वल्लरीला फार मोठा धक्का बसतो. वल्लरी आता रमाकांतला मारत असते, पण त्याच वेळेस मात्र आता वल्लरीला हे कळत नसतं का नक्की काय झालेलं आहे. वल्लरी घाईने मात्र ते तिच्या मोबाईलवर फोन येत आहे, म्हणून घाईने तिकडे गेलेली असते आणि तिकडे मात्र तिला कळालेलं असतं की आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना स्पर्धेचं बक्षीस भेटलेलं आहे. ते बघून आता तिचा आणखीनच जळफाट होतो. तेव्हा अविनाश मामा वल्लरीला विचारतो की नक्की तू कुठे होती, काय करत होतीस. तेव्हा वल्लरी काही उत्तर देत नसते, पण आता सगळ्यांना म्हणजे ईश्वरीला प्रश्न पडतो की इतकं मोठं आता आपण बक्षीस मिळवलं, पण बाबा कुठे आहेत. बाबा तर स्पर्धेसाठी येणार होते, बाबाचा कुठे पत्ता आहे, बाबा नक्की कुठे गेले असतील. म्हणून आता ईश्वरी ही बाबांचा फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, पण बाबा काही फोन उचलत नाही. म्हणजे तो फोन आता रूममध्ये असतो आणि इकडे आता ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं की नक्की काय झालं असेल, बाबा सुखरूप तर असतील ना. आता ते बक्षीस मात्र तिने ते स्वीकारलेलं असतं, पण तिचा सगळा जीव मात्र आता रमाकांत जवळ लागलेला असतो. किती काही झालं तरी देवा, माझ्या बाबांना काही होऊन देऊ नकोस. जिथे कुठे ते संकटात असतील तर त्यांना सुखरूप वाचव. आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे ह्या उदयकांतला झोप लागलेली असते आणि तो झोपी जाणार तर त्याचा मोबाईल शेजारीच असतो. आणि त्याच वेळेस रमाकांतने मात्र ईश्वरीच्या मोबाईलवर फोन केलेला असतो. ईश्वरीला म्हणजे त्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मला वल्लरी आणि ह्या उदयकांतने येथे किडनॅप करून ठेवलेला आहे. तो मात्र बरोबर लोकेशन पाठवून देतो. ईश्वरीचा नंबर शोधतो आणि बरोबर लोकेशन पाठवतो आणि त्याच वेळेस ईश्वरीच्या मोबाईलवर मेसेज पडतो, बाबा कुठल्या तरी संकटात आहे आणि हे लोकेशन नक्की कुठलं येत आहे हे मात्र आता ईश्वरीला विचारात पडते. ईश्वरी लगेच अर्णव सरांना म्हणते की अर्णव सर, बाबा संकटामध्ये आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की काय म्हणतेस ईश्वरी, अगं बाबा तर इथेच आले असतील. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी केव्हाची बाबांना शोधते, कारण ह्या बक्षिसाचं सगळं श्रेय मला बाबांना द्यायचं आहे. बाबांच्या हातून हे बक्षीस स्वीकारायचं आहे आणि ते बक्षीस मला बाबांच्या हातात द्यायचं आहे, पण बाबा इथे नाही आणि हा मेसेज त्यांनी पाठवलेला आहे. तेव्हा अर्णव जेव्हा तो मेसेज पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो आणि तो म्हणतो की ईश्वरी चल, आत्ताच्या आत्ता आपल्याला जायचं आहे. हे बक्षीस आकाश आणि नम्रता स्वीकारतील, पण आपल्याला मात्र बाबांना एक खूप मोठ्या संकटात ते अडकलेले आहेत, त्यांना वाचवायचं आहे. आणि त्याच वेळेस आता वल्लरीला मात्र आता इकडे येण्याची काही इंटरेस्टच नसतो. ती तशीच घरी जाते, कारण तिला तो मोबाईल शोधायचा असतो. का त्यामध्ये जे पुरावे आहेत ते पुरावे जर कुणाच्या हातीमध्ये लागले म्हणजे त्यामध्ये तो व्हिडिओ असतो जे दागिने चोरताना. वल्लरीला मात्र आता तो मिळवायचा असतो आणि जर हे कुणाच्या हाती लागले तर मात्र अवघड होईल. म्हणून मात्र वल्लरीची धावपळ सुरू असते आणि इकडे मात्र आता ह्या उदयकांतला झोप लागून गेलेली असते आणि त्याच संधीचा फायदा घेऊन रमाकांत मात्र आता तेथे म्हणजे आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच लोकेशनवर तर आता ईश्वरी आणि अर्णव येऊन पोहोचतात आणि तेथे आल्या क्षणी मात्र आता हा उदयकांत जागा होतो. आणि आता रमाकांतला जेव्हा ते सोडवतात आणि रमाकांतला घाईने सोडवताच मात्र उदयकांत आपल्या हातामध्ये पिस्तूल घेतो आणि पिस्तूल घेता क्षणी मात्र आता तो गोळी मारणार म्हणजे तोच लगेच आता ईश्वरीमध्ये येते.
आणि ईश्वरी मध्ये आल्यानंतर ईश्वरी ती गोळी आपल्या हातावर घेते. आता अगोदर मात्र ती अर्णव सरांना ओरडते की अर्णव सर बाबांना वाचवा. आणि त्याच वेळेस मात्र अर्णव रात इतका भडकलेला असतो कारण ईश्वरीला गोळी लागलेली आहे, ते पण तिच्या हाताला. आणि तो लगेच मात्र आता घाईने ह्या उदयकांतवर धावून येतो आणि उदयकांताला मात्र तो आता गोळी मारणार तोच तेथे पोलीस येतात आणि पोलीस मात्र इकडे उदयकांतला पकडतात. तेव्हा आता रमाकांतचा जीव मात्र वाचलेला असतो, पण ईश्वरीला घाईने हॉस्पिटलला नेलं जातं. अर्णव म्हणतो, ईशू तुला काही होणार नाही, मी आहे तुझ्यासोबत. त्यानंतर मात्र आता इकडे जे बक्षीस मिळालेलं आहे त्यामुळे सर्वांना आनंद झालेला असतो. पण ईश्वरीला आता जी गोळी लागलेली आहे तर ती मात्र ईश्वरी आता बेशुद्ध झालेली असते. काही झालं तरी अर्णव म्हणतो की मी माझ्या ईश्वरीला वाचवणार म्हणजे वाचवणार, तिला काही होऊन देणार नाही. तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर मला काही होणार नाही, तुम्ही काही काळजी करू नकास. अर्णव आता देवासमोर हात जोडतो की ईश्वरी काही कर पण मला वाचव. आणि त्याच वेळेस आता रमाकांत पुढे येतो. रमाकांत म्हणतो की हे बघ अर्णव, तुला एक सत्य मी सांगणार आहे, तुझा विश्वास बसो किंवा नाही बसो, परंतु हे जे कारस्थान केलेलं आहे त्यामागे तुझ्या मामीचा हात आहे, वल्लरी मामीचा. आणि त्यासाठी मी तुला पुरावा देणार आहे. आणि जे मोबाईलमधील पुरावे आहे तर ते सगळे काही आता हे ईश्वरीच्या मोबाईलवर आलेले असतात. रमाकांत ते सगळे पुरावे ईश्वरीच्या मोबाईलवर पाठवून देतो. आणि जेव्हा अर्णव ते मोबाईलमधील पुरावे पाहतो तर त्याला धक्काच बसतो, कारण मामी इतक्या मोठ्या थराला जाऊ शकते मला वाटलं नव्हतं. म्हणून मात्र आता सुप्रियाची काही चूक नसताना सगळी चूक वल्लरीची आहे आणि हे कारस्थान घडवणारी वल्लरी आहे हे सत्य मात्र आता अर्णवच्या समोर येतं. पण अर्णवला अगोदर मात्र हा ईश्वरीचा जीव वाचवायचा असतो. तो ईश्वरीसाठी डॉक्टरांना म्हणतो की काही करा परंतु ईश्वरीचा जीव वाचवा. हातामध्ये दिवा वगैरे घेऊन गणपती बाप्पांना हात जोडून शेवटी तो ईश्वरीसाठी प्रार्थना करतो आणि देवबाप्पाच्या कृपेने ईश्वरीला शुद्ध येते. ईश्वरी आता बरी होते. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.